आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरेंच्या भेटी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद। उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी नवनाथ बन यांची टीका। मुख्यमंत्री असताना मंत्रालयाबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे अचानक बांधावर गेले, कारण निवडणुका जवळ आल्यात। बन यांचा ठाकरेंच्या दौऱ्यावर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी पैठणच्या नांद्रा गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी हेक्टरी 50,000 मिळावे ही शेतकऱ्यांची मागणी आपणच लावून धरल्याचं ठाकरेंचं वक्तव्य। तर आपण मराठवाड्यात राजकीय प्रचाराला आलो नाही, ठाकरेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेच खरे दगाबाज, त्यांनी भाजप आणि फडणवीसांना दगा दिला। त्यांचा हा दौरा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर परभणीतील भाजप जिल्हाध्यक्षांची टीका। निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही। भाजपला प्रत्येक गोष्टीत निवडणुका दिसतात। ओमराजे निंबाळकरांचं भाजपला प्रत्युत्तर। काल अंधारात पाहणी केल्यानं टीका झाल्यानंतर आज केंद्रीय पथकाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कोळेगावमध्ये उजेडात पाहणी। हत्तूर गावातल्या आनंदनगर तांडा या ठिकाणचा संपूर्ण रस्ता वाहून गेलाय, त्याचा केंद्रीय पथकानं आढावा घेतला। केंद्रीय पथक आमच्याशी बोलेल असं वाटलं होतं, मात्र पथकानं आमच्याशी कोणताही संवाद साधला नाही। सोलापूरच्या हत्तूरमधील ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाकडून मंगळवारी 21 महत्त्वाचे निर्णय जाहीर। अवघ्या काही तासात सरकारचे 220हून अधिक GR। मुंबईसह 29 महापालिकांच्या मतदार याद्यांचा मसुदा आता 14 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। मतदार याद्यांवरील हरकती आणि आक्षेपांसाठी 22 नोव्हेंबरची मुदत, तर वॉर्डनिहाय मतदार यादी 6 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आणि वॉर्ड रचनेसंबंधीच्या 38 याचिकांवर उद्या हायकोर्टात सुनावणी। 42 याचिकांची 3 भागात वर्गवारी। कालपासून सुनावणी सुरू। निवडणुकांसंबंधीच्या याचिका तातडीनं ऐका असे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत। नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपद उमेदवारांची नावं भाजपकडे तयार असल्याची सूत्रांची माहिती। प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांकडून 3 नावं प्रदेशाध्यक्षांकडे। निवडणुका जाहीर करण्याआधीच भाजपनं तयारी सुरू केली होती। पदाधिकारी, शहर कार्यकारिणीसह निरीक्षकांच्या चर्चेतून नावं निश्चित। नागपूर शहरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आगामी निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू। काँग्रेस आघाडीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विचारत नसल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, आपला सोबत घेत तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे। सांगलीच्या खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत। काँग्रेस नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय। जयंत पाटील यांचा विशाल पाटलांना टोला। जयंत पाटलांना सोबत न घेता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासंदर्भात विशाल पाटील यांनी वक्तव्य केलं होतं। इस्लामपूरच्या आधी उरुण नाव आहे हे देवाभाऊंना माहितीच नव्हतं। लोकांनी उपोषण केल्यावर ते त्यांना कळलं, जयंत पाटलांचा टोला। तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उरुण बाबतचा आदेश, मात्र उरुणकरांची मतं मिळणार नसल्याचंही जयंत पाटलांचं वक्तव्य। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून अहिल्यानगरचे आजी-माजी खासदार आमने-सामने। उपोषणानंतर नगर पाथर्डी महामार्गाचं काम पूर्ण झालं, मग त्यांच्या उपोषणानंतर नगर मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता। माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान खासदार निलेश लंकेंवर निशाणा साधला। पुण्यात शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला। मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड भागात मेगासिटी परिसरात धुडगूस घालत काही जणांना मारहाण केल्याचा आरोप। इंग्रजांविरोधात जेव्हा मुसलमान, हिंदू, दलित एकत्र होऊन लढत होते, तेव्हा संघाचे नेते ब्रिटिशांचे तळवे चाटत होते। बिहार निवडणुकीच्या प्रचारात असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। काँग्रेसचा प्रचार करणारा अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल, मात्र हा व्हिडिओ बनावट असल्याचं सिद्ध। खार पोलिसांनी या प्रकरणातला तपास पुरावे न आढळल्यानं बंद करत असल्याचा ए-समरी रिपोर्ट कोर्टात सादर केला। पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधी आज आरोपांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याची शक्यता। हायड्रोजन बॉम्ब लोडिंग काँग्रेसची एक पोस्ट, याआधी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी उल्लेख केला होता। राहुल गांधींची 12 वाजता पत्रकार परिषद।
असीम सरोदेंना शिक्षा देण्यावरून दैनिक सामनातून टीकेची झोड. भाजपचे प्रवक्ते हायकोर्टात न्यायाधीश होता ते उल्लंघन नव्हे का असा सवाल. तर सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या शिक्षा नाही पण सरोदे दोषी असाही सामनातून हल्लाबोल. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद. हायकोर्टात एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळवेंकडून निवडणुकीला आव्हान. 155 क्रिकेट क्लब नियमबाह्यपणे मतदार यादीत घेतल्याचा आरोप. याचिकेनंतर पात्र उमेदवारांची नावं गुरुवारपर्यंत जाहीर करू नका, हायकोर्टाचे आदेश. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथे 66 किलोमीटर लांबीचा अंतर्गत रिंग रोड उभारण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. उत्तम विरार सागरी सेतू पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोड रस्ता तयार करण्याचाही निर्णय. एका मांत्रिक महिलेनं पुण्यातील आयटी इंजिनियरची तब्बल 14 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर. दीपक डोळस नावाचे हे आयटी इंजिनियर वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसले. आयटी इंजिनियर दीपक डोळस यांच्या 2 मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करेन असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केली. त्यासाठी डोळस यांना त्यांच्या पुण्यातल्याच नाही तर इंग्लंडमधील मालमत्ताही या मांत्रिक महिलेनं विकायला भाग पाडलं. नागपूरच्या काटोल तालुक्यातल्या दिग्रसमध्ये 5 ते 6 गावातील गावकऱ्यांनी पोस्टातील खात्यात आणि विविध योजनेमध्ये 1.25 कोटींची रक्कम महिला पोस्ट मास्टरनं लंपास केल्याचा आरोप. ही रक्कम परत मिळावी यासाठी गावकऱ्यांनी पोस्ट ऑफिससमोर आंदोलन केलं. धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आणि फोटो वापरत फसवणुकीचे संदेश. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या नावानं अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअपवर संवाद साधला जातोय. नागरिकांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. दुबईहून मुंबईत आलेल्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर परकीय चलनासह अटक. परदेशी मूल्याची भारतीय चलनानुसार 87 लाख इतकी किंमत. कस्टम्स कायदा 1962च्या तरतुदींनुसार प्रवाशाला अटक. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मुमके गावातील दाऊदची शेतजमीन घेण्यात कोणीही रस दाखवला नाही. सरकारकडून काल शेतजमिनीचा लिलाव, मात्र एकही बोली नाही. 10 वर्षात पहिल्यांदाच दाऊदच्या मालमत्तेवर कोणीही दावा केलेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या 17 वर्षीय तरुणीला पाहून कार चालकाचे चाळे. तरुणीनं दामिनी पथक आणि पोलिसांची मदत घेत तरुणाला चोप दिला. संबंधित तरुणावर गुन्हा दाखल. अखेर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश. 2 शार्प शूटर्सनं 3 राऊंड फायर करत बिबट्याला ठार केलं. 13 वर्षीय रोहनचा जीव घेणारा हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवरून आणि ठशांवरून स्पष्ट झालंय. वाशिमचं पहिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि शेतमाल विक्री केंद्र बंद. 6 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही इमारत अक्षरशः पांढरा हत्ती ठरतीये. मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्यातील वीज दरवाढ रद्द. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं दिलेला 25 जून 2025चा पुनर्विचार आदेश न्यायालयाकडून रद्द. वीज दरांमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ग्राहकांना आणि इतरांना बोलण्याची संधी देणं बंधनकारक. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्लीत अनधिकृतरित्या चालवण्यात येणाऱ्या बालगृहावरती कारवाई. 91 बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन शासन मान्यताप्राप्त वसतिगृहांमध्ये दाखल करण्यात आलंय. भुईमुगाच्या शेंगा घेऊन जाणारा ट्रक भंडारा लाखनी महामार्गावर जळून खाक. रायपूरवरून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागताच ट्रॅक्टर आणि क्लिनरनं ट्रक चालक आणि क्लिनरनं ट्रकमधून खाली उडी मारल्यानं ते बचावले. काही अज्ञातांनी गावातील कृषी केंद्राला आग लावली. भंडाऱ्याच्या मोहगाव येथील घटना. आगीत कृषी केंद्रातील बी बियाणांसह खत जळून खाक. करडी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय. सततच्या पावसानं द्राक्षाची मुळं सडली. त्यामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यानं 1 एकर द्राक्ष बागेवरती कुऱ्हाड चालवली. सूर्यप्रकाश न मिळाल्यानं वेलींना द्राक्षच न लागल्यानं हतबल शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं. 7 महिन्यांच्या पावसानंतर भिवंडी शहरावर धुक्याची चादर. सकाळच्या वेळी दृश्यमानता इतकी कमी झाली होती की वाहन चालकांना दिवसासुद्धा हेडलाईट लावूनच वाहनं चालवावी लागतात. यवतमाळच्या खटेश्वर इथे सद्गुरू खटेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा. संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई. यात्रा पंचक्रोशीत अपंग जनावरं आणि कुत्र्यांच्या सेवेसाठी तसंच शुद्ध खव्याच्या पेढ्यासाठी प्रसिद्ध. आज गुरुनानक जयंतीचा उत्साह. गुरुनानक जयंतीनिमित्त मुंबईतील गुरुद्वारा दशमेश दरबारमध्ये भाविकांची गर्दी.